इकडे तुम्ही त्यांना बाहेर पाठवलं, तुमच्याकडे कशाला येतील? ते जातील बॉम्बे हॉस्पिटलला, जसलोकला. परवडत नाही म्हणून इकडे येतात आणि तुम्ही त्यांनाच बाहेर पाठवता. मला उद्यापर्यंत याचा पूर्ण रिपोर्ट पाहिजे. तुम्ही किती बाहेर रेफर केलेत आणि किती त्याच्यामुळे खर्च झालाय पेशंट्सना. मी तुम्हाला ब्लेम करत नाही. जे काय अडचण असेल ते सांगा, आम्ही सोडवू. मला उद्यापर्यंत पाहिजे किती टेस्टिंग इकडे बाहेर गेलं आणि तुम्हाला काय अडचणी येत आहेत इकडे. आणि जर हा रॅकेट उघडकीस आला, तुम्ही मुद्दाहून जर टायअप करून तिकडे बाहेर पाठवत असाल तर मी स्ट्रिक्ट ऍक्शन घेणार याच्यात. लक्षात ठेवा तुम्ही. हे शासनाचं अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दक्षिण मुंबईतलं एक मोठं रुग्णालय आहे आणि मोठ्या संख्येने इकडे या दक्षिण मुंबईतले आणि मुंबईतल्या इतर भागातील रुग्ण सेवा प्राप्त करण्यासाठी येत असतात. आणि असं असताना माझ्याकडे अनेक तक्रारी आलेल्या की कोविड काळानंतर इकडचे काही युनिट जे आहेत, जसे पीडियाट्रिक युनिट आहे, त्याचप्रमाणे इकडे जे गायनॅक युनिट आहे, यात स्टाफ नाहीये, ते डॉक्टर्स नाहीये, तर त्यामुळे अडचण होते. तर त्याचबरोबर इकडे टेस्टिंग लॅब आहे पण अजूनही टेस्टिंग बाहेर न होतं, तर या संदर्भातल्या तक्रारी होत्या. आणि हॉस्पिटलच्या एकूण फंक्शनिंग बद्दल काही तक्रारी होत्या. त्या स्वतः बघण्यासाठी आणि त्यावरती नीट काय तो उपाय काढण्यासाठी मी आज इकडे पाहणी दौरा घेतलाय आणि संबंधित आरएमओ असतील किंवा इतर अधिकारी असतील, डॉक्टर्स असतील, त्यांना पुढच्या 48 तासात माझ्याकडे या विषयांसंदर्भातला अहवाल सादर करण्याचे मी निर्देश दिलेले आहेत. आपण सर स्वतः व्हिजिट केलं, काय त्रुटी आढळली किंवा कमतरता आढळली का? इकडे कमतरता ज्या आढळल्या आहेत त्या संदर्भात मी चर्चा संबंधित डॉक्टरांवर केली आहे. टेस्टिंगचा विषय असेल, इकडची पॅथॉलॉजी असेल किंवा रक्त तपासण्याची जी व्यवस्था असेल ती असतानाही बाहेर पेशंटना का रेफर केलं जातं, ते मोठ्या प्रमाणात इकडे असं मला सांगण्यात आलं की बाहेरच्या टेस्टिंग सेंटर्सबरोबर टायअप असल्यामुळे बाहेर पाठवलं जातं वगैरे असे अनेक ॲलिगेशन आणि आरोप केले जात होते. त्याची सविस्तर माहिती घेण्यासाठी आणि त्या संदर्भातला अहवाल प्राप्त करून त्यावरती ठोस कारवाई करण्यासाठी मी इथे आलो. सर, काय एजंट सुद्धा नेमलेले होते ह्याच्यामध्ये असं आपण बोलले, नेमकं कुठले एजंट होते आणि किती? या संदर्भातलाच अहवाल मी बरोबर मागितला आहे की गेल्या महिन्याभरात किती पेशंट्सच्या टेस्ट बाहेर न करून घेतल्या आहेत आणि त्याची कारणं काय आहेत. तर या संदर्भातली सविस्तर माहिती मी सगळी मागवली आहे. पाण्याचा प्रश्न इथं टाकीचा जो होता त्या इथे या रुग्णालयात काम करणारे बरेचसे कर्मचारी आहेत जे ह्या कंपाऊंडमध्येच राहतात. मोठ्या संख्येने इकडे चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी असतील किंवा सिस्टर्स, नर्सेस असतील किंवा डॉक्टर्स असतील, हे इकडे राहतात आणि त्या सर्वांना मूलभूत सुविधांचा अभाव आहे. इकडे पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नव्हती किंवा इकडे बाकी त्यांना काही फॅसिलिटीज पाहिजे होत्या. त्या सगळ्यांची पाहणी करून त्या उपलब्ध करून देण्यासंदर्भातली कारवाई करून घेण्यासाठी आपण पुढची पावलं उचलली. रुग्णांचे नातेवाईक किंवा रुग्ण जेव्हा हॉस्पिटलमध्ये येतात, अनेक अडचणी त्यांना असतात, आपण ज्यासाठी व्हिजिट केलं, तर त्यांना काही अडचणी आली तर कुठं संपर्क करायचा? त्यांना काही अडचणी आल्या तर निश्चितपणे इकडे सुपरिटेंडेंटचं काम आहे ते सॉल्व्ह करून देणं. पण जर का तसं झालं नाही तर त्या ज्या विभागात हे हॉस्पिटल देतात तिकडचे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, जसं कुलाब्याचा मी आमदार आहे, हे रुग्णालय कुलाबा विधानसभेत येतं, तर असं आपापल्या लोकप्रतिनिधीकडे संपर्क साधून मला खात्री आहे लोकप्रतिनिधी हे विषय सोडून देण्यात यशस्वी राहतील. सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला वेळापत्रक देण्यास सांगितलेलं आहे. त्याबद्दल मी पहिली आता हे पाहणी करतो हॉस्पिटलची आणि मग बोलू आपण. मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.